अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामन्न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि। हे अर्जुना, जर तू या धर्मयुद्धातून पळ काढशील तर आपला स्वधर्म म्हणजेच कर्तव्य आणि कीर्ती गमावशील आणि त्यातून तुला पाप आणि दुःखच मिळेल. हा या श्लोकाचा अर्थ आहे. कर्तव्य टाळणं हा जीवनातील मोठा अडथळा मानला जातो. कर्तव्य टाळल्यास आपणास तात्पुरता आराम मिळतो, पण दीर्घकाळात आत्मनिंदा, मानसिक ताण किंवा गिल्टी फील होणं म्हणतात तसं होतं. कर्तव्य पार पाडल्यास आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि लोकांचा विश्वास टिकतो. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा कठीण वाटते म्हणून तो अभ्यास न करता पळ काढतो. तात्पुरतं त्याचं टेन्शन कमी होतं, पण पुढे अपयश, आत्मग्लानी आणि इतरांकडून कमीपणा सहन करावा लागतो. पण तोच विद्यार्थी जर मनोबल ठेवून अभ्यास करतो तर जरी कठीण असलं तरी त्याला यश, आत्मविश्वास आणि चांगली प्रतिमा मिळते. कर्तव्य निभावणं ही काम, कुटुंब, समाजातील जबाबदाऱ्या नाकारणं सोपं असतं, पण त्याचे परिणाम मनाला जास्त त्रास देतात. त्याचप्रमाणे योग्य वेळी जबाबदारी स्वीकारल्याने आपल्या मनात मी माझं कर्तव्य केलं ही समाधानाची भावना निर्माण होते. त्यामुळे आपलाच स्वतःचा आत्मसन्मान आपण जपतो. कर्तव्यनिष्ठ माणूस कमी अपराधगंडाने जगतो आणि जीवनाला अर्थपूर्ण दिशा मिळते. हे मानसिक स्वास्थ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. थोडक्यात, आपल्या जबाबदाऱ्या आणि आपली कर्तव्य जर आपण धैर्याने पार केली तर मानसिकदृष्ट्या आपण अधिक बळकट होतो. समाजात कीर्तीही टिकते. श्रीकृष्णार्पणमस्तु.